सगळा घुमत नाही ना, म्हणजे मी थोडा लांब जातो. गाथा शिवपराक्रमाची छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास मांडायला आलोय. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास समजून घेण्याच्या आधी, महाराष्ट्राचा हा इतिहास समजून घेण्याच्या आधी मित्र हो, पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. 12व्या शतकानंतर 16व्या शतकापर्यंत 400 वर्ष हा अंधाराचा कालखंड होता. पण 12व्या शतकाच्या आधी महाराष्ट्र कसा होता ते तर समजून घेतलं पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं आपल्याला महत्व कळणार आहे. अरे 12व्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर वैभवाचा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा शंपित होता. महाराष्ट्राचं वैभव ऐकून या दिल्लीच्या तख्तावरती बसलेल्या सुलतानांचं अभिलाषेनं लक्ष महाराष्ट्रावरती लागलेलं होतं. महाराष्ट्र 12व्या शतकात नंदनवनाप्रमाणे बहरून मोहरून घमघमत होता. महाराष्ट्रात दह्यात दुधात त्या ठिकाणी भिजत होता, कला कौशल्यात रमत होता, सोन्या मोत्यात नाहत होता आणि अध्यात्मात रमत होता. असा हा सुंदर महाराष्ट्र 12व्या शतकापर्यंत होता. 12व्या शतकापर्यंत महाराष्ट्राचं वैभव वाढवलं ते महाराष्ट्रातल्या देवगिरी किल्ल्यानं. या देवगिरीच्या किल्ल्यावरनं महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं सत्ता गाजवली. त्या ठिकाणी देवगिरीचा पहिला राजा भिल्लमदेव यादव. भिल्लमदेव यादवांपासून सुरू झालेला महाराष्ट्राचा हा पूर्व इतिहास, उज्ज्वल इतिहास. या भिल्लमदेव यादवानंतर देवगिरीवरती राज्य केलं त्या सिंगनदेव राजानं, कृष्णदेव राजानं त्या ठिकाणी राज्य केलं, महादेवराव यादवानं राज्य केलं. अशा महान परंपरेतनं महाराष्ट्र त्या ठिकाणी सुखात होता, आनंदात होता. अशा वेळेस महाराष्ट्रावरती लक्ष जाणार नाही असं होऊ शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्राला संपविण्यासाठी त्या ठिकाणी अफगाणी शिरताज, अफगाणी शत्रू 8000 फौजा घेऊन, 8000 सैन्य घेऊन महाराष्ट्रावरती चालून येऊ लागला. हो, शत्रूचं नाव गाव ही कळालं. कोण महाराष्ट्राला संपविण्यासाठी येत होता? यासरजी वेलकम. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यासरजी सुंदर असा महाराष्ट्र जो होता, त्या महाराष्ट्राला गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रावरती त्या ठिकाणी चाल करून येत होता. 8000 फौज घेऊन, अवघ्या 8000 फौज घेऊन महाराष्ट्रावरती चाल करून येणारा अफगाणी सुलतान, हो अल्लाउद्दीन खलजीस. अल्लाउद्दीन खलजी दिल्लीच्या तख्तावरती बसलेल्या जलालुद्दीन खलजीचा हा जावाई आणि पुतण्या अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रावरती त्या ठिकाणी चाल करून येत आहे. अशा वेळी महाराष्ट्रावरती त्यावेळेस राज्य करत होता, देवगिरीवरती राजा होता रामचंद्रदेव यादव उर्फ रामदेवराव यादव. रामचंद्रदेव यादव देवगिरीच्या किल्ल्यावरती राज्य करणारा. खरं म्हणजे भिल्लमदेव राजापासून महान परंपरा होती, पण तेवढी महान ताकद मात्र या रामचंद्रदेव यादवाकडे नव्हती. बरं, ज्या वेळेस अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रावरती चाल करून येत होता, त्यावेळेस महाराष्ट्रात या रामचंद्रदेव यादवाला शहाणपणाचं सूत्र सांगणारा कोणी माणूस असला पाहिजे की नाही. पण हाय दुर्दैव, कोणी शहाणपणाचं सूत्र सांगणारा माणूसच राजाकडे उरलेला नाही. ज्यावेळेस उत्तरेमध्ये या वैदिक संस्कृतीचा विध्वंस हे सुलतानी करत होते, त्यावेळेस महाराष्ट्रातले संत मंडळी, ज्ञानेश्वराधिक संतांनी उत्तरेमध्ये प्रवास करताना या सुलतानांचा सगळा हल्लकल्लोळ त्या उत्तरेमध्ये पाहिला होता. आज उत्तरेमध्ये हल्लकल्लोळ करता आहेत, उत्तरेकडचं सगळं त्या ठिकाणी विध्वंस करता आहेत. उद्या महाराष्ट्रावरती हे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून ज्ञानेश्वराधिक संतांनी महाराष्ट्रात आल्यावरती रामचंद्रदेव यादवाच्या कानावरती ही बातमी घातली होती, बाबा रे सांभाळ, सावध हो, शत्रू आपल्या दारावरती येऊन ठेपलेला आहे. पण या संतांचं कदाचित त्या ठिकाणी रामचंद्रदेव यादवानं ऐकलं नाही. बेसावध झालेला राजा, अरे शत्रू आपल्या दारावरती येईल म्हणून सेना तयार करायला हवी आहे, पण या राजानं सपसेल दुर्लक्ष केलं आणि आज जे होणार होतं ते होणारच होतं. अवघ्या 8000 फौजेनिसी अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रात आला आणि अवघ्या 15 दिवसात महाराष्ट्राला नग्न करून त्या ठिकाणी निघून चाललं की काय. अरे रामचंद्रदेव यादवानं निकराचा प्रयत्न सुद्धा केला नाही. अरे लढला असता अल्लाउद्दीन खलजी सोबत तर कदाचित महाराष्ट्राच्या जनतेनं रामचंद्रदेव यादवाला डोक्यावरती मिरवलं असतं.
अरे राजाच्या मांडीवरती विश्वासानं डोकं ठेवणारी जनता, या जनतेचा या ठिकाणी या रामचंद्रदेव यादवानं आज विश्वासघात केला. अरे लढता लढता रणांगणावरती धारातीर्थ पडला असता रामचंद्रदेव यादव, तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्याला डोक्यावरती धरलं असतं, पण कोणताही निकराचा प्रयत्न ठिकाणी केला नाही. अवघ्या 15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी रामचंद्रदेव यादवानं शरणागती पत्करली आणि स्वतःच्या पोटच्या पोरीला बोटाला धरून अल्लाउद्दीन खलजीला दिली. अवघ्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राचं वैभव त्या ठिकाणी संपलं आणि महाराष्ट्रावरती हा पहिला कलंक या ठिकाणी लागली, पहिली जखम या ठिकाणी महाराष्ट्राला लागली. आता काय होणार आहे माहिती नाही. पुढे याच अल्लाउद्दीन खलजीनं दिल्लीच्या तख्तावरती बसलेला आपला सासरा आणि काकाचीच मुलगी अल्लाउद्दीन खलजीनाने केली. अनेक बायका त्याने केली. मध्यंतरी पद्मावतीचा वगैरे प्रसंग तुम्ही अलीकडे वाचलाय. हा तोच अल्लाउद्दीन. आता मी महाराणा प्रताप मांडत नाही, पुन्हा महाराणा मांडायला आलो तर पद्मावती सांगेल. स्वतःच्या सासऱ्याचा खून केला आणि दिल्लीच्या तख्तावरती हा अल्लाउद्दीन खलजी त्या ठिकाणी सुलतान होऊन बसलेला आहे. आणि मग आता महाराष्ट्राला आता ही लागलेली जखम आता किती दिवस वाहणार माहिती नाही. महाराष्ट्राला आणखी एक जखम 1218 लागली. ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर समाधी घेणार, ज्ञानेश्वर समाधी घेत आहेत, ज्ञानेश्वर चालले, ज्ञानेश्वर गेले आणि कायमचे महाराष्ट्राला लढा लावून गेले. कायमचे महाराष्ट्राला लढा लावून गेले. आता पूर्वीहून अधिक कालखंड महाराष्ट्राला सहन करावा लागणार होता. ज्ञानेश्वरानंतर त्या ठिकाणी सगळ्या संतांनी हळूहळू या महाराष्ट्राचा आणि जगाचा निरोप घेतला आणि मग आता 300 वर्ष या महाराष्ट्रावरती सुलतानी गाजवली. यांचं महाराष्ट्राच्या भाषेवर प्रेम नव्हतं, महाराष्ट्राच्या धर्मावर, महाराष्ट्राच्या देवावर, लोकांवर, शास्त्रांवर, रीतिरिवाजांवर, तीर्थक्षेत्रांवर, इतिहासावर, परंपरेवर, मानबिंदूवर कशावरही यांचं प्रेम नव्हतं. कशावरही यांचं प्रेम नव्हतं. याच सुलतानांच्या परंपरेमध्ये असलेला एक सुलतान, याच सुलतानांच्या परंपरेमध्ये असलेला एक सुलतान मुहम्मद तुगलक नावाचा, येडा मुहम्मद तुगलक म्हणून इतिहासामध्ये याला ओळखलं जातं. दिल्लीची राजधानी महाराष्ट्रात देवगिरीत आणणारा हा मुहम्मद तुगलक, खरं म्हणजे देवगिरीचं दौलताबाद नाव करणारा हा येडा मुहम्मद तुगलक, चीनवरती बर्फाळ प्रदेशातून आक्रमण करण्याची विक्षिप्त कल्पना करणारा हा वेडा मुहम्मद तुगलक इतिहासात आम्हाला माहिती आहे. ज्या देवगिरीचं नामकरण केलेलं आहे दौलताबाद, त्यावेळचं झालेलं दौलताबाद आजही आम्ही औरंगाबाद जवळ गेलो की दौलताबाद म्हणतो. ते दौलताबादचा किल्ला नव्हे, तो देवगिरीचा किल्ला, मात्र त्याचं नामकरण केलंय वेडा मुहम्मद तुगलकानं. आणि मग या ठिकाणी आता हुकूम